जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बंगल्यातील देवाऱ्यात भला मोठा साप लपून बसल्याची घटना समोर आली आहे। ही घटना कल्याण पश्चिम भागातील सापर्डे गावातल्या एका बंगल्यात घडली। तर भल्या मोठ्या सापाला सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी देवाऱ्याच्या कप्प्यातून शिताफीने पकडून त्याला पिशवीत बंद करताच भयभीत झालेल्या कुटुंबाने सुटकेचा निश्वास घेतलाय। बिनविषारी साप थंडीच्या दिवसात ऊब मिळावी तसेच भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना थंडीच्या दिवसात सातत्याने घडतच आहे। आजही कल्याण पश्चिम भागातील सापर्डे गावात थळे कुटुंबाचा आलिशान बंगल्यात भला मोठा साप शिरला होता। मात्र साप घरात शिरताना कोणाच्या दृष्टीस पडला नसल्याने हा साप आधी बेडरूम मध्ये, त्यानंतर बंगल्यातील देवाऱ्यातील पूजेच्या वस्तू ठेवणाऱ्या कप्प्यात दडून बसला होता। आज सकाळी देवपूजा करण्यासाठी बंगल्यातील काही सदस्यांनी पूजा करण्यासाठी देवाऱ्यासमोर बसून कप्प्यातील अगरबत्ती काढताच त्यांना भला मोठा साप त्या कप्प्यात आढळून आला। हा साप पाहून ते भयभीत होऊन बंगल्यातून बाहेर पळ काढत देवाऱ्यात भला मोठा साप असल्याची माहिती इतर सदस्यांना देताच त्यांनीही बाहेर पळ काढला। त्यानंतर बंगल्याचे मालक थळे यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संपर्क करून देवाऱ्यात भला मोठा साप असल्याची माहिती दिली। माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता हे घटनास्थळी येऊन कप्प्यात दडून बसलेल्या सापाला शिताफीने पकडून पिशवीत बंद केले। साप पकडल्याचं पाहून थळे कुटुंबाने सुटकेचा निश्वास घेतला। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, कल्याण। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।